ब्रेकिंग न्यूज. गेल्या 18 जुलैला लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जे मशाल चिन्हावरती निवडून आलेले 6 खासदार होते, जे फुटीर खासदार नंतर शिंदे सेनेत गेले आणि एकनाथ शिंदेंनी मुंबईमध्ये ते शिंदे सेनेमध्ये म्हणजेच शिवसेनेमध्ये आले हे जाहीर केलं. त्या 6 फुटीर खासदारांना 18 जुलै रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी त्यांच्या विलिनीकरणाला मान्यता दिली होती. लोकसभेचं जे पावसाळी अधिवेशन आहे ते सुरू होण्यापूर्वी जे सर्क्युलर निघालं लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाकडनं, त्या सर्क्युलरमध्ये हे नमूद करण्यात आलं की उद्धव ठाकरे गटाचे जे धनुष्यबाण चिन्ह नाही तर मशाल चिन्हावरती निवडून आलेले 6 फुटीर खासदार आहेत, त्यांनी आपल्याकडं शिंदे गटामध्ये म्हणजेच आत्ता निवडणूक आयोगानं शिवसेना जिल्हा म्हटलेला आहे, ज्यांच्याकडं धनुष्यबाण चिन्ह आहे, त्यामध्ये विलीन करा अशी जी मागणी केलेली आहे त्यानुसार त्यांचं विलिनीकरण आपण शिंदे सेनेमध्ये अर्थात शिवसेनेमध्ये करत आहोत असं सर्क्युलर हे ओमप्रकाश बिर्ला यांच्या लोकसभा सचिवालयाने काढलं होतं. आणि मग आत्ता जे लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे तिथे हे 6 फुटीर खासदार शिंदे गटातच बसतायत, म्हणजेच सत्ताधारी एनडीएच्याच ट्रेझरी बेंचवरती बसतायत. पण तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं खासदार अरविंद सावंत जे दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार आहेत ते सुप्रीम कोर्टात गेले. त्यांनी याचिका दाखल केली की लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी विलिनीकरणाला घेऊन जो निर्णय दिलेला आहे तो अवैध आहे, असं परस्पर विलिनीकरण होत नाही, आम्ही काही त्यांना काढलेलं नाही किंवा आम्ही काही आक्षेप घेतलेला नाही. त्यांचा अर्ज अध्यक्षांकडे आला आणि त्यांनी परस्पर आमची बाजू न ऐकून घेता, आम्हाला विश्वासात न घेता विलिनीकरण करून घेतलेलं आहे. त्याला चॅलेंज ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टात केलं गेलं. गेल्या 22 जुलैला सुनावणी झाली होती, तेव्हा माननीय सुप्रीम कोर्टानं लोकसभा अध्यक्ष त्याचबरोबर लोकसभेचे सहसचिव यांना नोटिसा पाठवल्या होत्या. तसंच हे जे 6 फुटीर खासदार आहेत त्यांनाही नोटिसा पाठवल्या होत्या. या 6 फुटीर खासदारांमध्ये आपल्याला माहिती आहे की जे 6 फुटीर खासदार आहेत ते शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत, जे 2024च्या लोकसभेला ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून मशाल चिन्हावरती निवडून आले होते. आता आज जी सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये झालेली आहे त्याचीच खरी ब्रेकिंग न्यूज आहे. आजच्या सुनावणीत काय झालं तर ठाकरे गटाकडनं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना असं म्हटलं की हे जे विलिनीकरण झालेलं आहे, ज्याला परस्पर लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी परवानगी दिलेली आहे, विलिनीकरण झालं असं जाहीर केलेलं आहे, त्याला अंतरिम स्थगिती दिली गेली पाहिजे. कारण पक्षांतरबंदी कायदा आणि राज्यघटनेच्या 10th शेड्यूल अर्थात 10व्या परिशिष्टानुसार हे विलिनीकरण असं परस्पर होऊ शकत नाही. तेव्हा याला तुम्ही अंतरिम स्थगिती द्या. पण जे खंडपीठ होतं आजचं सुप्रीम कोर्टाचं, ज्यांच्यासमोर हा खटला चाललेला आहे, न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांचं हे जे खंडपीठ आहे त्याच्यासमोर ही जी याचिका आलेली आहे, आजही सुनावणी झालेली आहे, त्यावरती त्यांनी अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. तो यासाठी दिला की आपण ओमप्रकाश बिर्ला जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत तसंच लोकसभेचे सहसचिव यांना नोटिसेस पाठवल्या होत्या, पण त्यांच्या वतीनं कोणीही अपियर झालेलं नाही, म्हणजे वकीलही आलेला नाही, ते स्वतःही आलेले नाहीत. तर आता आपण 2 आठवड्यांचा अवधी त्यांना देत आहोत म्हणत 2 आठवड्यांची स्थगिती या खटल्याला दिलेली आहे की 2 आठवड्यानंतर आपण सुनावणी घेऊ असं म्हटलेलं आहे. पण आज हे निश्चित झालेलं आहे की हे जे 6 फुटीर खासदार ठाकरे गटाकडनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्यांच्या विलिनीकरणाला घेऊन सुप्रीम कोर्टात नवा खटला हा सुरू झालेला आहे. या खटल्याच्या निमित्तानं आता हे 6 फुटीर खासदार या खटल्यात अडकलेले आहेत. त्यांचं विलिनीकरण हा जो विषय आहे हा सुप्रीम कोर्टातही प्रलंबित झालेला आहे. 2 आठवड्याची नोटीस ही लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभेचे सहसचिव यांना सांगितलंय की तुमचं म्हणणं काय आहे, तुमच्या वकिलामार्फत किंवा प्रत्यक्ष तुम्हाला आता सुप्रीम कोर्टात मांडावं लागेल असा त्याचा अर्थ होतोय. सुप्रीम कोर्टमधील न्यायाधीश PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक पाराध्य यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं. यापूर्वी 22 जुलै रोजी न्यायालयाने या याचिकेवर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली होती. आज त्या प्रकरणातील पुढील सुनावणी होणार होती. पण आजच्या सुनावणीमध्ये एक महत्त्वाची बाब समोर आली. लोकसभा अध्यक्षांच्या बाजूने न्यायालयामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. जे वृत्त आहे त्यानुसार आता ही सुनावणी आणखी 2 आठवड्यांनी होणार आहे. म्हणजेच आजचा दिवस हा अंतिम निकालाचा दिवस नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने 6 खासदारांना अपात्र ठरवलेलं नाही. तसंच लोकसभा अध्यक्षांचा विलिनीकरणाचा निर्णय आज रद्द केलेला नाही. सध्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान कायम आहे आणि पुढील सुनावणीमध्ये या प्रकरणातील कायदेशीर मुद्द्यावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. यामागे शिवसेनेतील 2022 पासून सुरू असलेल्या राजकीय आणि घटनात्मक संघर्षाची पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये पक्षाचं नेतृत्व, आमदार खासदारांचं संख्याबळ आणि निवडणूक चिन्ह यावर अनेक वर्षापासून कायदेशीर लढाई सुरू आहे. आता लोकसभेतील 6 खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या गटाला संसदीय पातळीवर आणखी बळ मिळालं. मात्र ठाकरे गटाने या प्रक्रियेलाच कायदेशीर आव्हान दिलेलं आहे. ठाकरे गटाचा मुख्य प्रश्न असा आहे की निवडून आलेल्या खासदारांनी पक्ष बदलला किंवा दुसऱ्या गटात विलीन झाले तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी लागू होतात का? आणि केवळ खासदारांची संख्या पुरेशी आहे का, की या विलिनीकरणासाठी घटनात्मक किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे? याच प्रश्नांची उत्तरे आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये महत्त्वाची ठरणार आहेत. लक्षात घ्या, हा काही केवळ 6 खासदारांचा प्रश्न नाही. या निर्णयाचा परिणाम भविष्यातील पक्षातील फूट, खासदारांचे गटबदल आणि संसदीय पक्षाच्या मान्यतेशी संबंधित अनेक प्रकरणावर होऊ शकतो. जर सर्वोच्च न्यायालयाने विलिनीकरणाला कायदेशीर मान्यता दिली तर शिंदे गटाची संसदीय स्थिती आणखी मजबूत होईल. आणि जर न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले किंवा हा निर्णय कायदेशीर प्रक्रियेच्या कसोटीवर टिकत नाही असं म्हटलं तर ठाकरे गटासाठी हा मोठा कायदेशीर दिलासा ठरू शकतो. म्हणूनच आजच्या सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. पण आज न्यायालयाने अंतिम निर्णय दिला नाही. आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील 2 आठवडे दोन्ही गटांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. ठाकरे गट या प्रकरणात आपली बाजू आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल, तर शिंदे गट लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी कायदेशीर भूमिका मांडेल. आता उत्सुकता पुढील सुनावणीकडे आहे. सर्वोच्च न्यायालय नेमकं कोणते प्रश्न उपस्थित करतं? लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं न्यायालयीन परीक्षण कोणत्या मर्यादेत केलं जातं? 6 खासदारांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पक्षांतर बंदी कायद्याच्या कसोटीवर टिकते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा पुढील राजकीय परिणाम काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील सुनावणीनंतर अधिक स्पष्ट होतील. तोपर्यंत एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, शिवसेनेच्या फुटीचा राजकीय संघर्ष आता केवळ महाराष्ट्राच्या मैदानात नाही तर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये पोहोचलेला आहे. आणि 6 खासदारांच्या विलिनीकरणाचा हा मुद्दा पुढं कोणतं वळण घेतो याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आजचा निकाल असा नाही की 6 खासदार अपात्र झाले. आज सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रतिवादींकडून उत्तर मागवण्याच्या प्रक्रियेत प्रकरण पुढे नेलं. मात्र लोकसभा अध्यक्षांच्या बाजूने उपस्थिती नसल्याने सुनावणी 2 आठवड्यासाठी पुढे ढकलली. आपलं मत नक्की कळवा की नेमकं काय व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने कोणाची बाजू घेतली पाहिजे किंवा काय निकाल दिला पाहिजे? कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.